पुरवठा जे ज्यांच्याकडून केला जातो त्यांना नोटिसा पाठवल्या आहेत, त्यांना क्लोरिनेशन कसं करायचं त्याचं सुद्धा प्रशिक्षण दिलेलं आहे, जेणेकरून पाणी त्या टँकरवरती पिण्याचे पाणी लिहिलेलं असेल तर ते खोडून फक्त वापरासाठी पाणी असं सुद्धा देण्याच्या सूचना केलेल्या आहेत, जेणेकरून नागरिकांच्या लक्षात येईल की हे पाणी पिण्याचं नाही फक्त वापरासाठी आहे। अशा पद्धतीने जितक्या काही उपाययोजना करण्यात येतील त्या उपाययोजना केलेल्या आहेत आणि तशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा दिलेल्या आहेत। याच्यामध्ये अधिकाऱ्यांशी चर्चा केली असते। केवळ पाणी बऱ्याच ठिकाणचं पाणी तशा स्वरूपाचं आढळून आलेलं आहे, त्याच्यामुळे पाण्यामुळे झालं असं रिपोर्टमध्ये कुठेही नाहीये। पण त्यानिमित्तानं पाणी असेल किंवा इतर काही खडकवासल्यामधून जे पाणी इतर गावांना दिलं जातं किंवा नांदेडच्या विहिरीमध्ये येतं तर त्याच्यामध्ये काही फिल्टर केलेलं पाणी येत नाही, तसे आहे तसं पाणी येतं आणि ते त्याचा पुरवठा केला जातो। त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस मी जसं मगाशी सांगितलं की पुणे शहरामध्ये कोणत्याही आजाराचा प्रादुर्भाव सुरू झाला की तो सगळ्यात प्रथम हा सिंहगड रोड भागामध्ये होतो। त्याच्यामुळे पाण्यामुळे देखील समस्या निर्माण होतातच। दूषित पाणी बऱ्याच वेळा त्या भागामध्ये दिलं जातं। किमान या माध्यमातून आणि या अनुषंगाने त्याच्यावरती प्रभावी उपाययोजना केली जाईल। केवळ त्याच भागातलं नाही तर पुण्यातल्या इथल्या भागातली सुद्धा रोगी आपल्याला सापडलेले आहेत। त्याच्यामुळे केवळ पाण्यामुळे होते असं नाही, पण या निमित्तानं नागरिकांना देखील दूषित पाणी जाऊ नये, चांगल्या पद्धतीचं स्वच्छ पाणी जावं आणि यासाठी म्हणून ह्या बैठका आणि त्याचबरोबर 4 दिवसापूर्वीची त्या ठिकाणची अधिकाऱ्यांसमवेतची बैठक आणि सूचना त्या अनुषंगाने केलेली होती। बाजूला नांदेड सिटी डायरेक्ट पालिका थेट पाणी उचलू देतात, मग ते पाणी आम्हाला द्यायला काय अडचण आहे? माणिकवाडीतली पाईपलाईन पण आपल्या दरेगावकडे झाली, ते सोडून तर आम्हाला दिलं तर आम्हाला शुद्ध पाणी मिळेल। 3 दिवसापूर्वी संबंधित अधिकारी उपस्थित होते आणि या सगळ्या अधिकाऱ्यांना तशा पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत। खरं तर आपण पाहिलं तर काम पाईपलाईनचं जोडकाम त्या भागात आपण पाहिलंय की ते सुरू आहे आणि अगदी थोडंसं काम राहिले तर कमी कालावधीमध्ये ते काम पूर्ण करून अतिशय चांगल्या पद्धतीचा पाणी पुरवठा ह्या सगळ्या भागाला केला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन हे अधिकाऱ्यांकडून मिळालंय। त्याचा पाठपुरावा आम्ही सगळेजण करू। त्याचबरोबर शुद्ध पाणी दिलंच गेलं पाहिजे ही प्रामुख्याने मागणी आणि ती मग विहिरीतनं येत असेल किंवा फिल्ट्रेशन प्लांट 30 वर्षानंतरचा डीपीआर कसा असेल काय त्यापेक्षा तात्पुरत्या स्वरूपाच्या आता सुद्धा काही योजना करता येत असेल तर तशा पद्धतीच्या योजना कराव्यात त्यासाठीच्या सूचना देखील अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। त्याच्या संदर्भात आपण माहिती मागितलेली आहे। टँकर लॉबी किती स्ट्रॉंग आहे हे तुम्हाला सांगायचं, त्यांच्यावर कुठेतरी चेक असतं। टँकर लॉबी आपल्या जिल्ह्याच्या भागामध्ये आहे, ते सगळं दूषित पाणी सगळे आढळून आले, सगळे जे पॉईंट्स आहेत सगळे दूषित पाणी। म्हणूनच आपण काय केलं की टँकरवरती जे पिण्याचं पाणी आणि जो सप्लाय केला जातो पिण्यासाठीचं असं जे लिहिलेलं असतं तर अधिकाऱ्यांकडून सूचना देऊन ते सगळं काढून वापरासाठीचंच पाणी असं दिले, जेणेकरून पिण्यासाठी वापरलं जाणार नाही। आणि पर्वती भाग असेल किंवा तिथल्या स्थानिक टँकरच्या माध्यमातून आतापर्यंत आपण खूप वेळा तशी मागणी केलेली आहे की त्या सगळ्या गोष्टींना लगाम लागला पाहिजे आणि त्या अनुषंगाने कारवाई होताना दिसतीये। काही ठिकाणी जरी कारवाई ढिली होत असेल तरी त्याच्यावरती आमचं लक्ष आहे, आम्ही तशा पद्धतीच्या सूचना ह्या अधिकाऱ्यांना देऊ। सध्या आम्ही फक्त संपूर्ण पुणे शहरामधून त्याची चाचपणी होत असताना आणि ज्या जीबीएसचे पेशंट सापडले त्या अनुषंगाने ही सगळी पाहणी आणि त्याच्यानंतरची ती पाण्याची तपासणी होती। याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असं आढळून आलं की हे पाणी पिण्यायोग्य नाहीये, म्हणून त्याच्यामध्ये क्लोरीन पावडर टाकून त्या पद्धतीचं क्लोरीन केल्यानंतर किती प्रमाणामध्ये होतं ते त्यांनी प्रात्यक्षिक सुद्धा मला त्या पद्धतीचं दाखवलं। पण क्लोरीन वापरणं हा त्याच्यावरचा पर्याय नाही, तर फिल्ट्रेशन प्लांट हे प्रत्येक ठिकाणी त्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या गावांना दिले गेले पाहिजे, कारण की तिथून नांदेड भाग असेल किंवा तिथून पुढचा जो पाणी पुरवठा आहे तो ग्रामीण भागामध्ये आणि दायरी भागामध्ये होत असतो। तशा पद्धतीचं नियोजन आता सुरू आहे आणि त्याच्यावरती म्हणूनच आपण त्यांनी ते सांगितलं की आम्ही 30 वर्षाचा डीपीआर करतोय, तर 30 वर्षाच्या डीपीआरचं तो होईल तेव्हा होईल, पण तात्पुरत्या स्वरूपामध्ये आत्ता तात्पुरत्या म्हणजे ज्यासाठी महत्त्वाचं आहे की गावांना पाणी पुरवठा हा शुद्ध झाला पाहिजे, स्वच्छ पाणी पुरवठा झाला पाहिजे, तर त्याच्यासाठी फिल्ट्रेशन प्लांट ह्या प्रत्येक ठिकाणी असला पाहिजे
याच्यासाठीचे सूचना दिलेत आणि त्या पद्धतीचं काम आता चालू आहे. त्याचा पाठपुरावा आम्ही करू. माझं वैयक्तिक त्याच्यावरती लक्ष आहे. मी अधिकाऱ्यांच्या संपर्कामध्ये आहेत आणि आयुक्तांकडून देखील तशा सूचना या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. गावकऱ्यांचं पहिल्या दिवशीपासून एकच म्हणणं आहे की जे गावं महापालिकेत समाविष्ट झाले त्या गावांना पायाभूत सुविधा मिळत नाहीये. पण पायाभूत सुविधांसाठी याच्या आधी 3 वर्ष झाले गाव समाविष्ट होऊन तेव्हा विचार करण्यात आला नाही आणि जीबीएस सारखा आजार आल्यानंतर काही बळी गेल्यानंतर याचा विचार केला जातो. कुठेतरी महापालिकेचा ढिसाळ कारभार इथे दिसतो. आपण पाहतोय गेले अनेक महिन्यांपासून प्रशासन काम करतंय आणि प्रशासन लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासन ज्या पद्धतीचं काम करतंय तर नागरिकांना येऊन सांगावं लागतंय की काही अडचणी येतात किंवा काही. गावं समाविष्ट झाल्यानंतर त्यांच्याकडून टॅक्स घेतला जातोय पण त्यांना त्या सुविधा मिळत नाहीत. मग तो कचऱ्याच्या प्रश्न असतील, लाईटच्या संदर्भात असतील, पाण्याच्या संदर्भातील असतील, पण सातत्याने याचा आम्ही पाठपुरावा करतोय आणि जितकं शक्य होईल तितकं महानगरपालिकेच्या माध्यमातून समाविष्ट गावांना सुविधा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय. तरी सुद्धा लवकरात लवकर जी गावं समाविष्ट झाली त्यांना ह्या सुविधा मिळायला पाहिजे. त्याच्यासाठी आमचा पाठपुरावा आहे. मला खात्री आहे राज्याचे उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री आदरणीय दादा यांनी सुद्धा शब्द दिलेला आहे की डीपीच्या संदर्भातला असेल किंवा समाविष्ट गावांचा असेल लवकरात लवकर याचा निकाल आपल्यासमोर लागेल. खरं तर 4-5-6 दिवसाआधीची गोष्ट आहे. पालिकेने सांगितलं होतं की त्या विहिरीचं पाणी दूषित नाही आहे आणि त्या विहिरीजवळ जर जाऊन आपण बघितलं तर सगळीकडे शेवाळ आणि घाण पसरलेली होती आणि गावकऱ्यांचा असा आरोप होता की त्यात काहीतरी एखादं प्राणी पडलं असावं. प्राण्याबाबत आतापर्यंत माहिती झाली नाही. ड्रेनेजचा विषय, जर ते पाणी किंवा ती विहिरीच्या आजूबाजूला इतकं घाण असेल किंवा शेवाळ असेल तर ते पिण्यायोग्य नाही आहे. महापालिकेला आधी समजलं. याच्यामध्ये मी स्वतः विहिरीची पाहणी केलेली आणि केवळ आता जीबीएस आल्या म्हणून पाहणी केली असं नाही. गेल्या 2-3 महिन्यामध्ये सातत्याने आम्ही जाऊन पाहणी करतो. पण त्याच्या शेजारी जे ड्रेनेज लाईन आहेत त्या सुद्धा बंदिस्त केलेल्या आहेत. मी स्वतः पाहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे ड्रेनेजचं कोणतंही पाणी त्या विहिरींमध्ये आलेलं नाही, ज्याच्यामुळे ते ड्रेनेजचं पाणी आलं आणि मग ते पाणी पुरवठा झालाय असंही नाहीये. ड्रेनेजची लाईन व्यवस्थित आहे. पण आतल्या बाजूने जे काही पाणी झिरपत असतं तर साहजिकच आहे, जवळचा धरणाचं असेल किंवा बाकीचं, तर ते पाणी चेक केलं तर त्याच्यामध्ये ड्रेनेजचं पाणी कोणतंही नाही ह्याची सुद्धा माहिती आणि रिपोर्ट त्यांनी आम्हाला दिलेला आहे. त्याच्यामुळे आपण जास्त प्रयत्न करतोय की त्या माध्यमातून स्वच्छ पाणी गेलं पाहिजे. जे काही हॉटेल्स आहेत त्याचं जर दूषित पाणी ते खराब असतात सोडलं जातं आणि त्याच्यामुळे पाणी असं शक्यता वर्तवली जाते. त्यासमोर काही कारवाई केली जाईल असं काही. याच्यामध्ये PMRDकडे धरण आहे आणि ते पाणी महानगरपालिका घेत असते. दोघांनी एकत्रित बसून याच्यावरती उपाययोजना म्हणून संबंधित हॉटेल्स असतील किंवा त्या भागातली वस्ती असेल की ज्यांच्या माध्यमातून ड्रेनेजचं पाणी त्याच्यामध्ये येतं त्यांना समजपत्र तर दिलेलेच आहे, पण त्याच्यावरती कारवाईची प्रोसेस आणि खऱ्या अर्थानं निधी सुद्धा दिलेला आहे जेणेकरून ड्रेनेजचं पाणी त्याच्यामध्ये घेतलं जाणार नाही. आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली याच्या संदर्भातल्या बैठका देखील झाल्या. त्याच्यामुळे इथून पुढे या सगळ्या गोष्टींवरती कारवाई होताना तुम्हाला दिसेल. हो, आळंदीकर ग्रामस्थ म्हणून नागरिकांनी, आळंदीच्या ग्रामस्थांनी 5-6 दिवसापूर्वी मला निवेदन दिलं होतं आणि या निवेदनामध्ये त्यांनी नमूद केलं होतं की आळंदी हे श्री क्षेत्र ज्ञानेश्वर नगरी आहे आणि इथं वारकरी संप्रदायाचा उगम, वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणं या माध्यमातून काम केलं जातं आणि महाराष्ट्राचं दैवत या आळंदीमध्ये बाहेरून येणाऱ्या अनेक लोकांनी आपल्या स्वतःच्या खाजगी संस्था चालू केलेत. कोणतीही संस्था सुरू करत असताना त्याला धर्मदाय आयुक्त किंवा महिला व बालविकास विभागाची परवानगी हवी असते. पण आळंदीमध्ये 200 पेक्षा जास्त संस्था आहेत ज्यामध्ये या संस्थांनी धर्मदाय आयुक्त, महिला व बाल विकास विभाग यांची कोणतीही परवानगी घेतलेली नाही आणि परवानगी नसताना स्वतःच्या खाजगी संस्था सुरू केलेत. यामध्ये दर 10 ते 12 दिवसाला एक लैंगिक अत्याचाराची घटना घडते. नुकतीच एक लैंगिक अत्याचाराची घटना घडली. यामधल्या आरोपीला अटक केली आणि हा आरोपी स्वतःला बुवा किंवा हबप म्हणून तिथं वावरत होता आणि त्याच्या स्वतःच्या संस्थेमध्ये अनेक मुलं ही शिक्षण घेण्यासाठी आली होती आणि शिक्षण घेण्यासाठी आलेल्या 11 वर्षाच्या मुलावरती त्या स्वतः बुवा आणि जो स्वतःला बुवा म्हणत होता त्याने लैंगिक अत्याचार केला. आरोपी पकडला गेला, त्याच्यावरती कारवाई होईल. पण या अशा असंख्य संस्था वाढत असताना मी काल स्वतः त्या ठिकाणी भेट दिली, अनेक संस्थांची पाहणी केली, तर या संस्थांचे धर्मदाय आयुक्त किंवा महिला व बाल विकास विभाग यांच्याकडे कोणतीही नोंद नाही. तसेच अनेक संस्थांनी अतिशय कमी जागेमध्ये 40-40, 50-50 मुलं राहतात. काही संस्था अशा आहेत, म्हणजे 13 संस्था अशा आहेत ज्यामध्ये मुलं आणि मुली एकत्र आहेत, पण मुलं आणि मुलींना स्वतंत्र राहण्याची व्यवस्था नाही. एकत्रच मुलं आणि मुली राहतात. त्याच्यामुळे सातत्याने लैंगिक अत्याचाराच्या घटना घडतात.
हे अतिशय दुर्दैवी आहे. वारकरी संप्रदाय आणि श्री क्षेत्र आळंदी ज्ञानेश्वर नगरीला काळीमा फासणाऱ्या या घटना सातत्याने घडत असतात. म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीनं काल सूचना दिल्या. महिला बालविकास विभागाचे आयुक्त असतील आणि पोलीस असतील, त्याचबरोबर प्रांत आणि तहसीलदार हे सगळे त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये नियमावली ठरवून ज्या संस्थांनी या दोन्ही धर्मदाय आयुक्त महिला बालविकास विभागाची परवानगी घेतलेली नाही, पण अशा पद्धतीने संस्था चालवतात ज्याची कुठेही नोंद नाही आणि ज्यांना मुलं आणि मुली तिथे ठेवतात त्यांच्यावरती अत्याचाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, तर अशा संस्थांवरती 48 तासामध्ये कारवाई करावी अशा पद्धतीने राज्य महिला आयोगाच्या वतीनं सूचना देण्यात आलेल्या. आजपासून कारवाईला सुरुवात होतीये. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं एक पावित्र्य, एक मांगल्य श्री क्षेत्र आळंदीचं राखलं गेलं पाहिजे, वारकरी संप्रदायाचं राखलं गेलं पाहिजे. याच्यासाठी आम्ही या माध्यमातून प्रयत्न करतो. याच्यामध्ये 200पेक्षा जास्त संस्था त्या ठिकाणी होत्या. रेकॉर्डवरती असलेल्या संस्था ह्या जवळजवळ 250 आहेत, म्हणजे पोलिसांकडे नोंद असलेल्या. पण तिथं बाहेर गावावरून कोणीही येतं, स्वतःला बुवा म्हणून बाहेर पाटी लावली जाते, त्याचं पुढे रजिस्ट्रेशन नाही, कोणतीही माहिती नाही आणि त्यांच्या गावावरून बाहेर गावावरून लहान मुलींना आणून त्या संस्थेमध्ये ठेवलं जातं. पण अशा पद्धतीने लैंगिक अत्याचाराचे दर 10-12 दिवसांनी वाढणाऱ्या घटना मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे आता खरी आकडेवारी या 2 दिवसामध्ये येईल. आजपासून युद्ध पातळीवरती मोहीम सुरू केलेली आहे. त्याच्यामुळे ज्या संस्था खोट्या आहेत, ज्यांची कुठेही नोंद नाही, बाहेर गावून मुलींना एकत्र ठेवलं गेले, जे चुकीचं आहे, त्यांच्यावरती आजपासून कारवाई होईल आणि सविस्तर नोंदणी ही आपल्याकडे येईल. मला असं वाटतं चंद्रकांतजी, आज आमच्या ग्रामस्थांचा विषय फार महत्त्वाचा आहे आणि पुण्यातला विषय आहे. त्या आयुक्तांची भेट घ्यायला आली. राजकारणाच्या विषयावर बोलताना आपण त्या सगळ्या विषयावर बोलू. धन्यवाद. महिलांचा विषय पोलिसांनी पिस्तूल ठेवले असे व्हिडिओ समोर आले, असे आरोपही केले गेले. पोलिसांनी पिस्तूल ठेवले. भास्कर केंद्रे आणि सचिन सानप त्याबद्दल आरोप केला जातो की त्यांनी परळी 2021 मध्ये जेव्हा कोर्टामध्ये परळी गेल्या होत्या तेव्हा त्या महिलांनी त्याची गाडी अडवली होती आणि त्यानंतर पिस्तूल ठेवलं. त्या कोर्टामध्ये तुरुंगात होत्या. आता एक सगळी माहिती तुमच्याकडून मला मिळते. मी सविस्तर सगळी मागच्या 6 महिन्यापासून माहिती घेते आणि तुम्हाला परत माहिती देते. मागच्या 6 महिन्यापासून सातत्याने या विषयावर बातम्या येतात नाही. त्याच्यावरती मी राजकारण म्हणून आपण त्या विषयावर सविस्तर बोलू. धन्यवाद. चारचाकी असणाऱ्या चारचाकी ज्या लाडक्या बहिणींकडे चारचाकी आहे त्यांचं थेट लाडकी बहीण त्या सगळ्या योजनेचा त्यांना बाहेर काढण्यात येणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी अंगणवाडीची जी काही सेविका आहेत ती प्रत्येक घरोघरी जाऊन त्याची माहिती घेऊन ती सगळी लिस्ट सरकारकडे देणार. महाराष्ट्रामध्ये 5,80,00,000 ही महिलांची संख्या आहे. त्यापैकी 4,60,00,000 ह्या महिला मतदार आहेत आणि यापैकी 2,46,00,000 महिलांना आपण लाडकी बहीण योजनेचा लाभ या माध्यमातून दिला होता. लाडकी बहीण योजना सुरू झाली ही एकमेव योजना अशी आहे जी थेट सरकारच्या माध्यमातून लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात. यामध्ये कोणीही मध्यस्थी नाही. त्याच्यामुळे अत्यंत ट्रान्सपरंट अशी लाडकी बहीण योजना आहे. राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदरणीय अदिती तटकरे यांच्या विभागामधून ही सुरू झालेली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री आदरणीय अजितदादांनी अर्थसंकल्पामध्ये ही मांडलेली योजना अत्यंत यशस्वी अशी योजना आहे. यामध्ये मला सांगायचे की ज्यावेळेस अर्थसंकल्प आदरणीय दादा सादर करत होते तेव्हापासूनच योजना जेव्हा मांडली तेव्हापासूनच विरोधकांचे चेहरे हे पाहण्यासारखे होते. म्हणजे विरोधकांना तेव्हापासूनच पोटदुखी सुरू झाली की अशी योजना असू शकते का की थेट महिलांच्या खात्यामध्ये पैसे. आणि मला आवर्जून सांगायला कौतुक वाटेल की 2,46,00,000 महिला भगिनींची खाते हे जॉईंटमध्ये होती, म्हणजे आपल्या पती समवेत होते किंवा घरातल्या कोणा व्यक्तीबरोबर होते. पण जेव्हापासून ही योजना सुरू झाली त्यावेळेस 2.25 कोटी महिलांनी बँकेमध्ये स्वतंत्र स्वतःच्या नावाची खाती सुरू केली. म्हणजे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आर्थिक साक्षरता सुरू झाली. आणि ज्यावेळेस पहिले अकाउंटमध्ये पैसे यायला सुरुवात झाली तेव्हापासून विरोधक टीका करतात, काही जण कोर्टात गेले किंवा हे योजनाच बंद पडावी म्हणून अनेक पद्धतीच्या वल्लघना त्यांनी केल्या. आणि दुर्दैवानं
ज्यांनी ज्यांनी सुरुवातीपासून टीका करायला सुरुवात केली त्यांनी स्वतःच्या जाहीरनाम्यामध्ये पंचसूत्री योजना म्हणून पहिली योजना ही लाडक्या बहिणींसाठी आम्ही 3,000 रुपये देऊ असं केलं. हे सगळंच हास्यास्पद होतं. महाराष्ट्राच्या जनतेने आणि महिला भगिनींनी हे ओळखलं, पण तरी सुद्धा लाडक्या बहिणींनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे महायुती सरकारच्या बाजूने कौल दिला आणि पुन्हा एकदा महायुती सरकारला राज्याच्या सत्तेत बसवलं. त्याच्याबद्दल लाडक्या बहिणींचं मी मनापासून अभिनंदन करते. सुरुवातीपासूनच करत होते. याच्यामध्ये जी पडताळणी सुरू आहे ती मला तुम्हाला आवर्जून सांगायचं की सुरुवातीला जेव्हा ही योजना झाली ही फार मोठ्या प्रमाणातली व्यापक स्वरूपातली योजना होती. त्यावेळेस ही जी काही नियमावली लावलेली होती, पण दुर्दैवाने काही जण त्याचा गैरफायदा घेत होते किंवा विरोधकांमधले सुद्धा काही लोक सुरुवातीपासून सांगत होते की यातले फॉर्म चुकले जातील, फॉर्म भरू नका, फॉर्मचे पैसे मिळणार नाही. याचा अर्थ विरोधकांच्या कार्यालयामधून सुद्धा चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरणं ही प्रक्रिया सुरू होती. ज्यावेळेस माध्यमांसमोर लाडकी बहिणींच्या वरती टीका करणारे काही विरोधक स्वतःच्या मतदारसंघामध्ये मात्र मोठे बॅनर लावून लाडकी बहिणीचे फॉर्म भरत होते, हे सुद्धा मला आवर्जून नमूद करायचं आहे. म्हणजे इतकी ही यशस्वी योजना आहे. आता याच्यामध्ये 2.25 कोटी महिलांचे ज्यावेळेस फॉर्म भरले गेलेले, तर काही फॉर्म हे विरोधकांच्या माध्यमातून चुकीचे भरले गेले असतील, चुकीच्या नोंदी केल्या असतील. काही ठिकाणी तर पुरुषांचा फोटो लावून फॉर्म भरलेला आहे. त्याच्यामुळे साहजिकच आहे या सगळ्या फॉर्मची पडताळणी हे होणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही. आणि पैसे मिळणार नाही असे म्हणणाऱ्या विरोधकांना मला आवर्जून सांगायचे 26 जानेवारीपर्यंत सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये परत एकदा पैसे जमा झाले. त्याच्यामुळे फक्त ह्या सगळ्या गोष्टींची चाचपणी साहजिकच निवडणुकीच्या दरम्यानची प्रोसेस होती आणि याच्यामध्ये अनेक जणांनी फॉर्म भरलेले होते, तर त्याची पडताळणी आणि माहिती घेणं आवश्यक आहे. ती त्या विभागाकडून घेतली जाईल. याच्यामध्ये योजना बंद केली आहे असं बिलकुल नाहीये. परिवहन विभागाकडे तो डाटा मागितला की गाड्या कुणाच्या आहेत, त्याच्या कुटुंबाच्या जरी नावावर असतील, प्रमुखाच्या सासऱ्याच्या, तरी ती लाडकी बहीण योजना. मला तुम्हाला आवर्जून सांगायचे कोणतीही योजना सुरू करत असताना, कोणत्याही निधी देत असताना, म्हणजे संजय गांधी निराधार असेल किंवा अगोदरच्या काही योजना असतील, हे आम्ही स्वतः जवळून राबवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक नियमावली असते की तुमचं आर्थिक उत्पन्न कोणत्या घटकापर्यंत आहे, किती आहे. त्याच्यामुळे ह्या योजना देताना सुद्धा एक आर्थिक उत्पन्नाचा निकष लावलेला आहे. तर काहींनी चुकीचे फॉर्म भरून चुकीचे कागदपत्र सबमिट केले असतील तर त्या पद्धतीने त्याची पडताळणी. त्यांनी सांगितलं होतं की लाडक्या बहिणी ज्या बसत नाही त्यांनी स्वतःहून माघार घ्यावी. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात 5 जणींनी माघार घेतली आहे आणि हे असं दिसल्यामुळे कुठेतरी चारचाकीची चौकशी होते असं वाटतं. ज्यांनी स्वतःहून त्या विभागाकडून सांगितलं गेले की आपण त्या योजनेत बसत नाही. ही योजना कशासाठी आहे? आर्थिक दुर्बल घटकातल्या महिला भगिनींना आर्थिक साक्षर करण्यासाठी वाड्या वस्त्या आणि पाड्यावरच्या महिलांपर्यंत ही योजना पोहोचावी आणि खऱ्या अर्थानं आर्थिक सबलता उभी राहावी, यासाठी ही योजना आहे. जर आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या सदन घरातल्या महिलांनी जर त्याचा फॉर्म भरला असेल तर आपल्याला उद्देश जो आहे की खऱ्या अर्थानं दुर्बल घटकातल्या महिलांपर्यंत पोहोचायचा आहे, तो आपला उद्देश यशस्वी होणार नाही. स्वतःहून महिलांनी जर सांगितलं की मी त्या क्रायटेरियामध्ये बसत नाही, मी आर्थिक सदन आहे, ही योजना ज्यांच्यासाठी गरजेची आहे त्यांच्यापर्यंत पोहोचावी, तर निश्चितपणाने त्या गोष्टीचं आम्हाला समाधान आहे की 5 महिलांनी स्वतःहून फॉर्म माघारी घेतले. म्हणजे या 5 महिला भगिनींना मी धन्यवाद देते की इतरांनी आपण त्या गोष्टीमध्ये, त्या फॉर्ममध्ये सदन असून जर फॉर्म भरला असेल तर फॉर्म माघारी घेऊन ज्यांना त्याची गरज आहे, वाड्या वस्त्या पाड्यांवरच्या ज्यांची एक वेळ जेवणाची भ्रांत आहे, अशा माझ्या माऊलीपर्यंत जर ती योजना पोहोचली तर खऱ्या अर्थानं आपण सुद्धा सुजाण नागरिक आहोत असं सिद्ध होईल आणि आपणही आपल्या महिला भगिनींना खऱ्या अर्थानं आर्थिक सबल करण्यासाठी पाठिंबा देतोय. त्याच्यामुळे अशा आरोप केला जातो. त्यांनी कृषी मंत्री असताना जवळपास 88 कोटी रुपयांचा घोटाळा केला असा आरोप अंजली दमाने काय पत्रकार परिषदेत केला. तसे पुरावे देखील त्यांनी केले आणि आता ते धन्यवाद अशी मागणी. आरोप हे सातत्याने केले जातात, पण कोणताही आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत तो आरोप नसतो. विरोधकांचं काम आहे आरोप करणं, कारण की त्यांच्याकडे आता दुसरं कुठलाही कार्यक्रम नाही. एककलमी कार्यक्रम ते राबवतात. त्याच्यामुळे आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा हे सक्षमपणे संघटना पक्ष सांभाळतात. ती त्यांची जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडतात. त्याच्यामुळे पक्ष म्हणून ते विषय पाहून घेतील. दुसरी गोष्ट, आरोप करत राहणं म्हणजे आरोप आहे असं होत नाही. विरोधकांकडून आरोप होत राहतात, पण ते ज्यावेळेस सिद्ध होतील त्यावेळेस तो आरोप आहे असं मी मान्य करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.